हिंगोली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांना जाहीर झाल्यानंतर आज हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उपस्थितीत हिमायतनगर येथील प्रचार व संपर्क कार्यालयाचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। यावेळी उपस्थित सर्व पक्षीयांच्या वतीने नागेश पाटील आष्टीकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणू असा निर्धार करण्यात आला। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते तसेच सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपला प्रचार सुरू आहे म्हणजे आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यामुळं सर्व इंडिया आघाडी सर्व सदस्य आमचे सर्व नेते मंडळी सगळे प्रचाराला लागलेली आहे। आता पुढच्याचं काय अजून जाहीरच झालं नाही तर आता काय करणार? आपली प्रचाराची रणनीती कशी राहील आणि कशा पद्धतीने मतदारासमोर सामोरे जाणार? मतदारांच्या समोर जायला तोंड त्यांना नाही आहे। आमच्याकडे तर भरपूर मुद्दे आहेत। आज जर विचार करायला गेला तर आज या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे आपण सगळेजण जाणता। आपण मीडियावाले तर आपण म्हणजे आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे तुम्हाला। बेरोजगारी किती वाढलेली आहे, महागाई किती वाढलेली आहे, अराजकता किती चाललेली आहे, या देशामध्ये म्हणजे हुकुमशाहीचं राज्य चाललेलं आहे। त्यामुळे आम्हाला बोलायला पुष्कळ तोंड आहे, फक्त त्यांनाच बघा काय ते त्यांचा विषय। महाविकास आघाडीच्या वतीनं तिन्ही पक्षाने ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला सेनेला दिलेली आहे। त्यामुळे त्या पक्षाचे उमेदवार महाविकास आघाडीचे म्हणून आज नागेश पाटील आष्टीकर यांना तिकीट दिलेलं आहे। मी हदगाव हिमायतनगर तालुक्यामधून पुढचा उमेदवार कोणी असो हदगाव विधानसभा मतदारसंघामधून नागेश पाटलांना भरपूर आघाडी मिळेल हे मी